काय हो, तुम्ही कैरीला फक्त जेवणाबरोबर कापूनच खाता का? असं कधीही विचार केला नसन की कैरीचं आणखीनही काहीतरी टॉमटिंग आणि टेस्टी बनवता येत असन. हे जर तुम्ही एकदा खाल्लं ना तर मग याच्या पुढं कैरी कापून खाणं बंद आणि रोज रोज हेच घरात बनवून जोपर्यंत कैरीचे सीझन चालू आहे तोपर्यंत. मग बनवायचं का? त्यासाठी काय करायचं, मग कैऱ्या घ्यायच्या बरं का, आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता ह्या कैऱ्या आमच्या जिथल्या आहेत बरं का, आमच्या इथं झाड आहे ना घराच्या समोर, तिथूनच काढल्यात मी. आणि मग काय करायचं, याला मस्त स्वच्छ धुतलं का जो देठ येतो ना तिकडच्या तोंडाचं त्याचं कापून घ्यायचं आणि असं लगेच एक किसणी घ्यायची आणि आपण वेफर कसे करतो किसून तसं याला किसून घ्यायचं बरं का कैरीला. आणि मग सगळे किसले का अशा 2-4 लेयर एकावर एक ठेवायच्या कैरीच्या बरं का अशा मस्त. आणि मग नंतर एक चाकू घ्यायचा आणि चाकूने अशा बारीक बारीक त्याचे असे तुकडे कापायचे, असे जेवढे बारीक होते ना तुमच्याच्यानी तेवढे बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मस्त नूडलसारखं छान दिसतं बरं का. आता पुढं जी रेसिपी बनवणार आहे ना ती बघितल्याच्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच येणार आहे. एवढं फक्त आता तुम्ही करा, मी सांगते तसं. आणि आमची मध्ये लगेच टुरकुली येते खायला, तिला एवढी कैरी आवडते ना, कैरी इतकी गोड आहे ना की अशीच कच्ची खाऊ आवडते, तिला दमसुद्धा निघाना. मग काय करायचं, पुढं तेल ठेवायचं गरम करायला पळीमध्ये, नाही तडका पॅन असतो ना त्याच्यात. आता माझ्याकडे तडका पॅनच नाही म्हणून मी आता कालवणाची पळीच ठेवली बरं का. त्यात तेल टाकायचं थोडंसं आणि लगेच तेल गरम झालं का बराच असा लसूण आहे ना ठेसून घ्यायचा आणि लगेच त्याच्यात आहे ना थोडा तडतडला का लगेच लाल मिरची पावडर टाकायची वरून. आता ही लाल मिरची पावडर काय लई तिखट नाही म्हणून मी बरीच टाकली, आणि लई तिखट असली ना तर मग थोडी कमी टाका, नाही तर मला म्हणतात किती लाल मिरची पावडर टाकली का लाल मिरची पावडर. लगेच इकडं कैरी आहे ना एका डब्यात काढून घ्यायची बरं का, कापलेले तुकडे आपले, आणि तसाच तडका उचलायचा का द्यायचा याच्यावर टाकून. तडका टाकला की याच्यावर मग लगेच थोडंसं मीठ टाकायचं बरं का. याच्यात जास्त पण मीठ नाही टाकायचं, आपलं थोडंसं टाकायचं. मीठ टाकून आहे ना याला लगेच झाकण लावायचं. आणि आता काय करायचं, आता काम फक्त मिक्स करायचं, म्हणजे हलायचं असं जोराने डब्बा हलवायचा पूर्ण, असा थांबलाच नाही पाहिजे. असा मस्त हलवलं का मग काय करायचं, झाकण आहे ना याचं काढून घ्यायचं. आणि मग झाकण काढल्याच्या नंतर जे तुम्हाला आतमध्ये दिसन ना ते काय मग एक लाजवाबच एक नंबरच असणार आहे. मग काय झालं की आता रेडी आहे. लगेच असं चमच्याने मिक्स करायचं बरं का पूर्ण, म्हणजे जो मसाला आणखीन कुठे इकडे तिकडे शिरून बसलेला असतो ना तो चांगला कैरीला लागून येतो. आणि मग लगेच आहे ना घ्यायचं आता खायला. एवढं सुंदर बनतं नाही काय सांगावा. आणि बनवायला तर काही वेळच नाही लागत बाई, जेव्हा वाटण ना खाऊ तेव्हा लगेच कैऱ्या घ्यायच्या, कापायच्या आणि लगेच झालं ना रेडी. हे कैरी कापून खाण्यापेक्षा एक नंबर आहे. हे जर आपण ताटात जेवायला घेतलं ना तर जेवणाची आपल्या शोभाच वाढतं ना, आपल्याला चव काहीतरी वेगळी मिळते. तुम्ही याच्या आधी कधी बनवलं आहे का, हे तुम्हाला माहीत होतं का? माझ्याच रेसिपीमुळं माहीत झालं आहे. मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता, बनवलं असलं तर आम्ही बनवलं ताई म्हणून. आता ही रेसिपी आहे ना मी म्हटलं मला माहिती आहे पण तुमच्याबरोबर पण शेअर केली पाहिजे मी, म्हणून मी लगेच बनवायला घेतली. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे ना मी लगेच जेवणाला, दुपारचा जेवणाचा टाईम होता ना, लगेच जेवणाच्या ताटात घेतलं बाई. मला दमच निघा ना, एवढं मस्त आणि जबरदस्त झालं नाही. मिरची बनवली होती इथं भरलेली, आणि मग त्याच्याबरोबर काय कॉम्बिनेशन याचं काय सांगू मी तुम्हाला, जबरदस्त ना. हा मजाच आगय असतो. मग असं काही एक घासाचा मिरची घ्यायची आणि एका घासात म्हणजे त्याच घासामध्ये हे थोडंसं घ्यायचं. काय तुम्ही कॉम्बिनेशन तुम्ही खाऊन बघा, असं कोणत्या भाजीबरोबर खा, डाळ भाताबरोबर खा ना कशाबरोबर खा, एकच नंबर लागतं. नाही वाटणारच नाही कैरीचं बनवलं आहे म्हणून, इतकं टेस्ट. त्याच्यात असा लसणाचा स्वाद जो येतो ना त्याची काय उत्तम चव लागते. तुम्ही आता बनवल्यावरच कळन. तुम्ही बनवून पहा नक्की पण आणि मला सांगा तुम्ही बनवलंय म्हणून. आता मी जेवण करते, आता मला दमच निघा ना, एवढं मस्त ना. तर चला मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.